शेतकऱ्याचं पीक पेरणी झाल्यानंतर त्याची उगवणी होत नाही। मुख्यतः एखाद्या सप्लायरनी खोटं बी बियाणं दिल्यामुळं किंवा बोगस बी बियाणं दिल्यामुळं शेतकऱ्याचं पीक उगवत नाही किंवा पीक उगवलं आणि नैसर्गिक आपत्ती आली तर लावलेलं पीक त्या ठिकाणी उद्ध्वस्त होतं। याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दुबार पेरणी करावी लागेल अशी स्थिती निर्माण झाली कुठल्याही कारणाने, तर त्यांना आता शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा बी बियाणे आपल्या पैशाने घेण्याऐवजी दुबार पेरणी करता जो लागणारा बी बियाणं त्याच्याकरता लागणारा निधी आहे तो डीपीडीसी पालकमंत्र्याच्या डीपीडीसीच्या माध्यमातून देण्याची आज निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। अमरावती, अकोला, नागपूर आणि राज्याच्या इतर भागामध्ये जे बोगस बी बियाण्यामुळे आज पीक आलं नाही, सोयाबीनचं पीक आलं नाही, कापसाचं पीक काही ठिकाणी आलं नाही आणि त्यामुळं त्यांना बी बियाणं आता शासन उपलब्ध करून देणार आणि डीपीसीच्या पैशातून उपलब्ध करून देणार असा निर्णय घेतलेला आहे। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं मनापासून आभार मानतो।